जित वेलकम बॅक. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. म्हसा परिसर क्रिकेट असोसिएशन च्या अंतर्गत पाहू शकतात आम्ही शिरबलीकर चषक 2026चा रणसंग्राम तो आपल्याला बघा भेटतोय. मॅच सुरू होते पुणे आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर वळाची वाडी संघाच्या दरम्यान इथे अंतिम मॅच पहिल्या फेरीतील आपण बघू शकतात. एक चांगली लढत ती आपल्याला बघा मिळणार आहे आणि दोन्ही संघाच्या माध्यमातून जर पाहिलं तर खूप चांगला खेळ तो इथे केला जाईल. कृषकांजी मलिक इथे उपस्थित आहेत आणि त्याचं देखील करूयात या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. मोस्ट वेलकम. कल्पेशजी कुटारे आपण देखील यायचं इकडे, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. जाऊयात मॅचच्या दिशेनं. तिथे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बाला आणि चंदू दाखल झालेत आणि दुसऱ्या बाजूने करण मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतात. कृष्णकांत मलिक आपण देखील मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचे. मोस्ट वेलकम, हार्दिक स्वागत. विशेष सत्कार तो देखील आपल्याला बघायला भेटतोय. जाऊयात मॅचच्या दिशेनं. पहिलाच बॉल वगैरे टाकला, टप्पा पडला आणि त्याच्यानंतर सरळ गॅदर झालाय बॉल. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. चांगल्या पद्धतीचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला भेटतोय. पहिलाच बॉल तिथे डॉट बॉल पद्धतीचा वेगाने निघून गेलाय. बाला आहेत दुसऱ्या बाजूने करण मैदानाच्या आतमध्ये खेळ करतायत आणि चांगल्या पद्धतीचा खेळ मात्र आपण बघू शकतात या दोन बॅटर्सच्या माध्यमातून. ओम साई थुणे दुसऱ्या बाजूने जर पाहिली तर किंग 11 वडाची वाडी. दुसरा बॉल यावेळेस पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल, जबरदस्त गोलंदाजी केली जाते, अपील केली जाते लाऊट, परंतु या अपीलवरती पंच देणार नाही तुम्हाला आऊट. पुन्हा एकदा हा डॉट बॉल बघायला मिळतोय. काय गोलंदाजी केली जाते. आम्ही शिरवलीकर चषक 2026 पासून पर्व दुसरं आणि काय जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये बघू शकतात. बॅक टू बॅक दोन डॉट बॉल इथे बघायला मिळतात आणि त्याचमुळे संघाची टोटल देखील स्टॉप झाली या मॅच मध्ये. ओम साई थोडे संघ सध्याच्या कडीला बॅटिंग करतो आणि गोलंदाजी करत असताना वडाची वाडी संघ सा गोलंदाज करण सध्याच्या कडेला लाजबाब खेळ मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून. बॅक टू बॅक दोन डॉट बॉल पुन्हा एकदा तयार. फुल टॉस बॉल फेकून दिलाय. बॉल चालला एका टप्प्याच्या ग्रीस मिड विकेटच्या क्षेत्राला क्लिअर. बॉल सीमा पार. वन माउस ओव्हर दी रोप. धमाकेदार चौकार. 4 वॉज दॅट. जबरदस्त फटका तो इथे आपल्याला बघायला भेटतोय आणि त्याचमुळे 4 धावा फलकावरती इथे एक्झिक्यूट झाल्यात. संघाची टोटल जर पाहिली तर ती 4 आकडावरती जोडली गेली या मॅच मध्ये. पहिला डॉट दुसरा डॉट त्याच्यावरती धावा नाही आहेत आणि त्यानंतर चौकार. यावेळेस पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल, ऑफ साईडला बॉल वळवला आणि बॉल चाललाय डीप मध्ये. खेळाडू आहेत बॉलला रिटर्न करतायत. आता इकडे एक सिंगल धाव फलकावरती ती कंप्लीट झाली आणि सिंगल धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ होतीये. संघाची टोटल 4 चेंडूच्या अखेरीस 5 आकड्यावरती. करण बाला आणि चंदू यांच्यातील खेळ तो आपल्याला बघायला मिळतोय. बाला या खेळाडूने 4 चेंडूचा खेळ फेस करत असताना 5 धावा बनवल्यात. माऊली लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून पाहू शकतात ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते आणि युट्यूबच्या वाहिनीवरती जेही प्रेक्षक आमच्या सुमेध जोडले असतील त्यांचे देखील करूयात या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. बॉल क्रमांक 5 करण आतापर्यंत लाजबाब गोलंदाजी करतायत. पहिल्या मेंढ्याटी पॉवर प्लेच्या P1च्या षटकामध्ये सुपर गोलंदाजी इथे आपण पाहू शकतात ती केली जाते. करणच्या माध्यमातून चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतात. चला लगेच आपण तयार आहेच. लेफ्ट हँडर बॅटर चंदू फील्ड मध्ये थोडीशी परावर्तित केली आहे. यावेळेस पुन्हा पटका बसलाय. डाऊन डी बॉल खेळाडू आहेत आणि त्यांच्या माध्यमातून चूक झाली आहे. जणू काही अंघोळ धुताना हातातून साबण निसटतोय ना तशा पद्धतीने हा झेल निसटलाय. संधी दिली आहे तिथे एक सिंगल धाव देखील बनवली आहे. स्ट्राईक देखील रोटेट झाली आहे आणि त्याचमुळे धावसंख्या फलकावरती 6. विकेट घेण्याची संधी होती. आता गोलंदाजाला क्षेत्ररक्षणाची साथ ज्यावेळी मैदानाच्या आतमध्ये मिळत नाही त्यावेळी गोलंदाजाचा कॉन्फिडन्स थोडासा लो होत असताना आपण बघू शकतात. आता इकडे अंतिम प्री माइंडेड बॉल आहे आणि त्या अंतिम बॉलवरती काय रणनीती असेल
प्रोजेक्ट स्कोर जर पाहिला तर 36 याच गतीने धावा जोडल्या तर होऊ शकतोय, परंतु विकेटलेस आहेत. इकॉनॉमिकल षटक राहिले या 5 चेंडूमध्ये. याही वेळेला हा बॉल वेगानं टाकण्याचा प्रयत्न होता. यस, अंपायर सिग्नल, इट्स अ फेअर डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 1 पहिला शेट विकेट आहे. यस, खेळाडू बाद आउट. कृष्णकांतजी मलिक सर यांचा या विशेष सन्मान या मंचावरून आपण इथे कंप्लीट करतोय. सन्माननीय आदरणीय सुरेशजी बांगर, मनसे तालुका संघटक यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान आपण या मंचावरून कंप्लीट करणार आहोत. तर या कृष्णकांतजी मलिक सर आपण पुढे यायचा आपला हा विशेष सन्मान तो आपण इथे कंप्लीट करणार आहोत. सन्माननीय आदरणीय साईनाथजी केदार साहेब आपण देखील मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. मोस्ट वेलकम, हार्दिक स्वागत. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. हा विशेष सन्मान तो आपल्याला इथे बघायला मिळतोय. कृष्णकांतजी मलिक सर यांचा हा विशेष सन्मान तो इथे मंचावरून आपण कंप्लीट करतोय. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. 1 विकेट आणि त्यानंतर 6 धावा फलकावरती अंतिम बॉलवरती तो विकेट आपल्याला बघायला मिळतोय आणि त्याचमुळे 6 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. चांगल्या पद्धतीचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये बघू शकता. त्या मॅचमध्ये सुपर पद्धतीची कामगिरी. अमित शिरवलीकर चषक 2026चा हा रणसंग्राम तो इथे पाहू शकतात. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा गोलंदाज तयार. अशोक, उमेश आणि अशोक हे 2 खेळाडू त्यांचा खेळ देखील आपल्याला बघायचा आहे. पहिला बॉल उमेश, ओरपिच बॉल, एक सिंगल धावेसाठी कॉलिंग. बॉल डीप मध्ये वेगाने चाललाय. खेळाडू मिड विकेटच्या पुढे सरसावतात. बॉल रिटर्न करतात आणि त्याच्यानंतर एकच धाव. एक सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्येत वाढ होती हलवार आणि संघाची टोटल आता 7. सिंगल डबल या गोष्टींकडे सध्याच्या घडीला महत्व दिलं जाते. अशोक हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बघू शकतात 7 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करायची असेल ना तर 2 खेळाडूंना इथे चांगला खेळ तो दर्शवावा लागेल आणि त्या अनुषंगाने एक चांगली टोटल फलकावरती डेफिनेटली इथे उभी राहू शकते आहे. ओम साई पुणे संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. दुसऱ्या बाजूने किंग 11 वडाची वाडी हा संघ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय आणि गोलंदाजी करत असताना चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून तो आपल्याला पूर्वार्ध दशकामध्ये बघायला मिळतोय. अशोक पहिलाच बॉल त्याच्यावरती एक सिंगल धावली. बॉल क्रमांक 2 यावेळेस बॅटच्या राडारमध्ये उंच आणि लांबच लांब हा बिग 6. महाराज संघाचे कॅप्टन आपण संपर्क साधायचे आयोजक कमिटीच्या. त्याच्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये आपण लॉट सोडवतोय. जय हनुमान शेलारी, श्री गणेश नवीवाडी, LG ग्रुप साजई, जय मल्हार मानवली आणि चालू सामन्यातील एक प्रतिनिधी इथे जॉईंट आहेत. आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस, लॉट्स आणि टॉस हे दोन्ही करणार आहोत. बिग स्टोक इथे बघायला मिळतो आणि त्याचमुळे 6 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. 13 धावा फलकावरती पाहत आहेत. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न फसलाय. डाऊन दी बॉल, कॅच कम्प्लीट. विकेट क्रमांक 2, दुसरा झटका, खेळाडू आउट. तीन चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. 2 विकेट लॉस झालेत. पहा बिग 6 तो इथे आला होता. त्याच्यानंतर पुन्हा एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा मानस तो अंगलट आलाय. त्याच्यावरती विकेट आली आणि 13 धावसंख्या फलकावरती जोडली शकला. 44 हा प्रोजेक्ट स्कोर दाखवला जातो आणि तो खूप कमी आहे.
त्या विकेटच्या पटलावरती तुम्हाला 50च्या पुढे धावसंख्या फलकावरती उभी करणं खूप महत्वाची गोष्ट आहे. अशोक पुन्हा तयार बॉलिंग ट्रॅक वरती. फ्लिक ऑफ द रिज, वन बाउन्स ओव्हर दी रो. बॉल चालला होता परंतु बॉलला स्टॉप केलंय. नो लुक स्टोक तो आपण बघू शकतात, परंतु त्याच्यावरती 2 धावा फलकावरती त्या कंप्लीट झाल्यात. काय जबरदस्त फटका तो इथे बघायला मिळाला. फ्लिक ऑफ दी रिस्ट, फक्त मनगटाचा उपयोग तो इथे केला गेला होता. बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेग आणि त्यानंतर मिडविकेटच्या मध्यातनं बॉल फील्ड केला, बॉलला रिटर्न केला. 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि या 2 धावांच्या मदतीने संघाची टोटल फलकावरती 15 आकड्यावरती बघू शकतात. अशोक ज्या खेळाडूने सुरुवात केली 1 धावेने, त्यानंतर एक बिग 6 आलाय, विकेट त्याची आली आहे आणि त्यानंतर पुन्हा 2 धावा आल्यात आणि एकंदरीत 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 1 विकेट, 9 धावा त्याने खर्च केल्यात आणि संघाची टोटल देखील इथे 15 आकड्यावरती 5 चेंडूचा खेळ तो आता इथे कंप्लीट केला जाईल. त्यासाठी तयार. यावेळेस गुडघे वाकवलेत परंतु तिथे गोलंदाज अशोक सांगतायत की आम्ही एसटी वाकू. विकेट क्रमांक 3 गॉन. तिथे पेशकश केला. 5 चेंडूचा खेळ तो इथे कंप्लीट झाला आणि त्याच्यानंतर धावसंख्या देखील फलकावरती 15 आकड्यावरती आपण बघू शकतात. पुढचा बॉल, अंतिम बॉल, स्लॉक चेंडू. यावेळेस सॉफ्ट हँड खेळलाय, सेल्फ फॉलो थ्रो मध्ये बॉलला डबल आहे. यस, डॉट बॉल. 2 षटकाचा खेळ कंप्लीट झाला आणि धावसंख्या 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 15 आकड्यावरती. पुन्हा एकदा घेतो एक सुमधुर गीत आणि लगेचच मैदानाच्या आतमध्ये परत येतोय. कुठे जाऊ नका, एकत्र पाहत राहा आम्ही शिरवलीकर चषक 2026. चला, बिलांशी नागिन निघाली. आता इकडे मॅचच्या दिशेने आपण देखील वळतोय. 2 षटकांचा खेळ तो सध्याच्या घडीला कंप्लीट झालाय. फलकावरती धावा 15 आकड्यावरती. पहिल्या इनिंगचा खेळ देखील पाहू शकतात आणि बॅटिंग करत असताना एक चांगली टोटल फलकावरती उभी करावी लागेल आणि त्याच इंटेन्शन मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला खेळ आकारावा लागेल मॅचमध्ये. चला गोलंदाज आपण तयार व्हायचंय. करण आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. ज्या करणने षटक क्रमांक पहिलं टाकलं होतं त्यामध्ये 6 धावा 1 रन्स त्याने खर्च केल्या होत्या आणि अशोकने षटक टाकलं. पहिलाच बॉल लॉफ केला आणि पाठवून दिलाय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. इथे देखील कॅच कंप्लीट. बॉल हातामध्ये विसावला गेलाय. अंपायर सिग्नल, विकेट. सातत्य या गोष्टींचा समन्वय करत असताना करण जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये तो इथे करतोय. 15 धावा फलकावरती जोडल्या गेल्या. 2 विकेट त्याने आपल्या वैयक्तिक स्पेलमध्ये बाद केले. 6 धावा त्याने खर्च केल्यात आणि वैयक्तिक षटक क्रमांक 2 टाकतोय आणि संघाचं हे 3रं आहे. तिलक आता इकडे पाहू शकतात की चांगल्या पद्धतीची बॅटिंग करावी लागेल. पहिलाच बॉल तिलक समोरच्या बाजूने ड्राईव्ह केलाय. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतोय. बॉल स्टॉप केलाय, डीप मध्ये बॉलला रिटर्न केलाय. त्याच्यानंतर एक सिंगल धाव फलकावरती तो इथे कंप्लीट केला जातोय आणि सिंगल धावेच्या मदतीने 16 धावा फलकावरती
त्या बघू शकतात. 6.86च्या अवरेजनं सध्याच्या घडीला धाबा बनवतायत आणि हा धाबांचा अवरेज थोडासा इथनं वाढवावा लागेल, कारण ज्या पद्धतीची बॅटिंग झाली आहे तिथे धाबा खूप कमी बनल्यात आणि गोलंदाजाचं वर्चस्व आहे मॅचमध्ये ते आपल्याला बघायला मिळते आहे. किंग 11 वडाची वाडी यावेळेस पुन्हा एकदा खराब बॉल होता, परंतु त्याच्यावरती फटका खेळणं थोडंसं ते कठीण झालं आणि त्याचमुळे पुन्हा एक सिंगल डबल या गोष्टींकडे सध्याच्या घडीला लक्ष जास्त केंद्रित केलंय. परंतु मोठे फटके देखील टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती खेचणं ही मुख्य भूमिका आहे आणि या मॅचमध्ये त्या फटक्यांची नितांत गरज आहे. तिलक आणि आवी या खेळाडूंना एक पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. एकंदरीत 15 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 15 चेंडूचा खेळ तो शिल्लक राहिलाय आणि 15 चेंडूचा खेळ कंप्लीट देखील झालाय. बॉल तयार. यावेळेस पायातला बॉल समोरच्या बाजूने पुन्हा ड्राईव्ह केलाय. बॉल डीप मध्ये चाललाय. प्रोटेक्शन आहेत. बॉलला फील्ड करतात. तिथे देखील दुसरा धाब्याचा प्रयत्न तो फसला गेलाय आणि तिथे विकेट क्रमांक 5. अंपायर सिग्नल बॅटर गॉन. गेली आहे. तू चल मे आया चल रे माझ्या मागल्या अशा पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतात. 18 धाबा फलकावरती त्या पाहायला मिळतात. त्यावेळेस पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल फटका खेळणं अशक्य. पंचाचं बोट हवेत. अंपायर सिग्नल विकेट खेळाडू गॉन. पडले होते आणि त्याचमुळे विकेट आली आहे. बॅक टू बॅक दुसरा विकेट आला एक धावचीच्या स्वरूपाने आणि दुसरा एक बिफोर विकेट च्या माध्यमातून पावशिकत्यात पंचांनी त्याला आउट घोषित केलंय. 6 विकेट तंबूच्या आशेला परत गेले. 2.5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय आणि करण या गोलंदाजाची गोलंदाजी दर्जेदार आहे. सातत्य सराव या गोष्टींचा समन्वय करतोय आणि दर्जेदार खेळ मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून तो दाखवतोय. अंतिम बॉल असेल. 18 धावा फलकावरती जोडल्या गेलात. काय रणनीती असेल नवीन बॅटर प्रवीण. अंतिम बॉल वेगाने टाकलाय. भन्नाट वेगाचा बॉल. बॅटर बीट झाले. त्यानंतर विकेट किपर देखील बीट झाले आणि हा डॉट बॉल इथे बघायला मिळतोय. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालाय आणि फलकावरती धावा 18 वरती 6. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आपण सज्ज करायचं आहे. कारण ज्याने या डावाची सुरुवात केली आहे. पहिली विकेट त्याच्या माध्यमातून प्राप्त करून दिली. 6 धावा पहिल्या ओव्हरमध्ये त्याने खर्च केला. त्यानंतर अशोक आले. 9 धावा खर्च करत असताना त्याने देखील 2 विकेट मिळवून दिल्या आणि त्यानंतर पुन्हा करण आलेत. पहिलाच बॉल विकेट. त्यानंतर एक सिंगल धाव त्यानंतर पुन्हा एकदा एक सिंगल प्लस विकेट. पुन्हा विकेट. पुन्हा डॉट बॉल. सागरजी कडब यांच्या माध्यमातून करणच्या गोलंदाजीसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज जोडलं गेलं. थँक्यू सो मच. 18 धाबा फलकावरती आपण बघू शकतात आणि पहिलाच बॉल तिथे वाईट आला. चांगली सुरुवात झाली आहे किंग 11 वडाची वाडी या संघासाठी, परंतु इथनं या 2 षटकांमध्ये धाबाचा वेग थोडासा वाढवावा लागेल. डीप मधले खेळाडू आहेत. मधली फळी देखील बाद झाली. आता अंतिम फळीचे खेळाडू आपण बघू शकतात बॅटिंग ट्रॅकवरती. यावेळेस आपटून टाकलाय. पुन्हा एकदा पंचांचा सिग्नल इथे वाईट चालाय. बॅक टू बॅक दुसरा वाईट बॉल इथे बघायला मिळतोय आणि त्याचमुळे संघाची धावसंख्या देखील 2 ने आता फलकावरती पुढे जात असताना बघू शकतात. 20 आकड्यावरती 6 विकेट आतापर्यंत इथे बाद केलेत आणि त्यामध्ये यश आलंय तिकडे वडाची वाडी या संघाच्या गोलंदाजांना. परंतु ओमसाईड ठुणे संघाच्या खेळाडूंना इथनं चांगला खेळ करावा लागेल. याही वेळेला गती होती या बॉलवरती. फ्लाइंग स्लिप मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. डीप मध्ये जात असताना बॉलला स्टॉप केला. एक सिंगल धाव फलकावरती पुन्हा कंप्लीट आणि सिंगल धाबाच्या मदतीने 21 धावा फलकावरती. प्रत्येक
ज्याला प्राचारण केलंय षटक क्रमांक 4 साठी आणि त्यामधील पहिला बॉल यशस्वीरित्या कंप्लीट झालाय. 2 वाईट बॉल, त्याच्यानंतर हा एक चांगला बॉल, त्याच्यावरती एक सिंगल धाव. धावांचा वेग वाढवणं इथनं खूप गरजेची गोष्ट आहे मॅच मध्ये. समोरच्या बाजूने दाउंडी ग्राउंड ओव्हर दी बॉलर हेड बॉटका सजवला गेलाय. तिथे चूक झाली आहे, परंतु प्रोटेक्शन होतं, डीप मध्ये बॅकअप होतं आणि बॉलला फॉईल केलं, बॉल रिटर्न केला. त्यानंतर 2 धावा त्या पळून पूर्ण करण्यामध्ये यशस्वी झालेत आणि 2 धावेच्या मदतीने पुन्हा एक धावसंख्येत वाढ होतीये 23-23. मसा परिसर क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पाहू शकता त्या स्पर्धा आपल्याला बघायला मिळतात. जय हनुमान क्रिकेट क्लब व ग्रामस्थ मंडळी शिरवली परिसर आयोजित आम्ही शिरवलीकर चषक 2026चा रणसंग्राम आणि पुन्हा एकदा वाईट, सातत्याने वाईट बॉल येतात, सातत्याने वाईट बॉल येतात. एक्स्ट्राच्या हिशोबाने 3 धावा या ओव्हरमध्ये खर्च केल्यात. 2 चेंडूचा खेळ तो सध्याच्या घडीला कंप्लीट झाला आणि त्याच्यावरती 6 धावा या गोलंदाजाने खर्च केल्यात. आता इथनं हे पेनल्टीमेट षटक आहे आणि या पेनल्टीमेट षटकामध्ये तुम्हाला धावांचा वेग थोडासा वाढवावा लागेल. धावाच्या कुठेतरी खुंटल्यात, त्या धावा इझी बनवणं ते मुख्य भूमिका असेल, ती महत्वाची गरज असेल या मॅचमध्ये. पुन्हा एकदा प्ले अँड मिस, स्विंग अँड मिस, पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने छेडखानी केली आहे, हरकत केली आहे आणि त्या हरकत असणाऱ्या बॉलवरती प्रतीकला बरकत मिळाली आहे. पुन्हा एकदा एक चांगला बॉल, डॉट बॉल येतोय. 3 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. 24 धावा फलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा गती, भन्नाट वेगाची गोलंदाजी केली जाते. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल. जरूर या षटकामध्ये वाईट चेंडू आलेत, परंतु आता लय बद्ध झालाय. आता लेन तिकडे सापडली आहे आणि प्रतीक जबरदस्त गोलंदाजी करतोय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल टाकलेत आणि प्रवीण या खेळाडूला नेस्तनाबूत करून टाकण्याचं काम त्याच्या माध्यमातून ते झालंय. यावेळेस प्रवीण चा हा चेंडू त्याच्यावरती आक्रमण केले, डाउटी बॉल. पुन्हा एकदा खेळाडू पोहोचले, परंतु कॅच तो ड्रॉप केलाय. एक सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला आणि 2 धावा फलकावरती इझी कंप्लीट. 2 धावेच्या मदतीने पाहू शकतात की धावसंख्या फलकावरती इथे जोडली गेली. अर्थातच 26 डॉट बॉल आणि विकेटचा रेशो खूप आहे या मॅच मध्ये आणि त्याचमुळे धावा फलकावरती कुठेतरी आपल्याला कमी बघायला मिळतात 26 आकड्यावरती. परंतु इथनं 7 चेंडू आहेत आणि या 7 चेंडू मध्ये धावा वाढवणं ती मुख्य भूमिका असेल. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळतोय. अंतिम बॉल असेल आणि त्या अंतिम बॉलवरती काय रणनीती असेल. अंतिम बॉल समोरच्या बाजूने, बॅक टू दी बॉलर, बॉल चालला वेगानं. लॉगॉनचे खेळाडू पुढे सरसावतात, बॉलला रिटर्न करतात. त्यानंतर 2 धावा फलकावरती पुन्हा इझी कंप्लीट, परंतु रेफर केलंय. 1 शॉट चेक केलं जाईल. पंचाच्या माध्यमातून पाहू शकतात की ऑनफिल्ड डिसिजन आहे की 1 शॉट, ते आपण चेक करतोय. विकेट आहे, परंतु शॉर्ट्स रन ती इथे दिसत नाहीये, कारण ते फ्रेम मध्ये व्यवस्थित नाही. ऑनफिल्ड डिसिजन काय असेल तो आपण कळवायचा आहे. विकेट. वन शॉट 1 विकेट. त्याच्यानंतर धावा नाही येत येणार या बॉलवरती, डॉट बॉल येतोय. चला 4 षटकांचा खेळ इथे कंप्लीट झाला. 26 धावा फलकावरती जोडल्यात, 7 विकेट लॉस झालेत. आता इकडे अंतिम षटकामध्ये 2 मोठे स्ट्रोक ते गरजेचे आहेत. पहिला बॉल खेळत असताना दांडी गुल, विकेट.
टाकतोय पुढील फेरीसाठी 2 लॉस टाकले जातील, त्यानंतर 3 संघ ते पुढच्या फेरीसाठी दाखल होणार आहेत. तर त्यासाठी आपण लॉस टाकतोय. आपण आपले कॅप्टन इथे पाठवून द्यायचे आहेत, रिपोर्टिंग करून घ्यायची आहे. आपण लगेचच 5 चेंडू कंप्लीट झाल्यानंतर नवीन बॅटर तयार. पहिलाच बॉल डीप मध्ये चालला, एक सिंगल धाव कंप्लीट झाले. दुसरा धावेचा प्रयत्न नाही आहे, एकच धाव समाधान व्यक्त राहावं लागेल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्येत वाढ होती आणि संघाची टोटल आता फलकावरती 27 आकडावरती आपण बघू शकता. चला पुन्हा एकदा सांगतोय, जय हनुमान शेलारी, श्री गणेश नवीवाडी, LG ग्रुप साजई, जय मल्हार मानिवली संघाचे खेळाडू पाठवायचे. त्यावेळेस दिशा देण्याचा प्रयत्न आहे, इनसाइड आउट फटका खेळलाय, कव्हरच्या क्षेत्रामध्ये बॉल निघून चाललाय. एक सिंगल धाव सिंगलला डबल मध्ये वेगाने इथे कंप्लीट केला आणि 2 धावा त्या इथे पळून पूर्ण केल्यात आणि या 2 धावांच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ होतीये 29 आकडावरती. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक राहिला. भूषण बॉलिंग ट्रॅकवरती आपण बघू शकतात, खूप चांगला खेळ भूषण देखील. किंग 11 वाडाशिवाडी संघाची गोलंदाजी खूप चांगली राहिली या मॅच मध्ये. आजवाला जर पाहिलं तर प्रत्येक गोलंदाजाने खूप चांगली कामगिरी केली आहे. पाकवर्ड पॉइंटला प्रोटेक्शन आहे, बॉलला फील्ड करताय, 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, जेवढ्या जास्त धावा जोडता येतील तेवढा जास्त धावा जोडण्याचा हा प्रयत्न इथे केला जातो आणि त्याचमुळे 3 धावा पळून पूर्ण. गुड रनिंग बिटवीन 2 विकेट आणि 3 धावेच्या मदतीने संघाचे टोटल आता 32 आकडावरती. एक लो स्कोरिंग मॅच आपण बघू शकतात, कारण 32 धावा ह्या खूप कमी आहेत आणि त्याचमुळे पाहू शकतात की इकडे 2 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे. हे एक बिग स्ट्रोक आला ना तर एक फायटिंग टोटल ती फलकावरती उभी राहू शकते. 5वा बॉल पुन्हा एकदा समोरच्या बाजूने हा बॉल चाललाय, लोकांचे खेळाडू पुढे येतात, बॉल फील्ड करतात, एकच धाव त्याच्यावरती समाधानी राहावं लागेल आणि एका धावेच्या मदतीने पुन्हा धावसंख्येत वाढ होतीये. संघाची टोटल आता 1च्या मदतीने पोहोचली आहे 33 आकडावरती. अंतिम बॉल असेल. प्रवीण आणि कुंदन खूप चांगली बॅटिंग त्याने केली आणि डावाला प्रवीणने खूप चांगल्या पद्धतीने सावरलंय. विकेट जात असताना त्याने निर्णायक 9 धावा बनवल्यात आणि दुसऱ्या बाजूने कुंदन त्याने 2 चेंडूमध्ये 2 धावा बनवल्यात. आता प्रवीण आलेत. समोरच्या बाजूने खेळण्याचा मनसुबा, गॅपमध्ये बॉल काढला, खेळाडू आहेत पोहोचतायत. आउटफील्ड तिकडे थोडीशी स्लो झाली आणि त्याचमुळे सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. पूर्वार्ध तसा केले ते कंप्लीट झाला. 35 धावा 36 धाव्याचं टार्गेट सेट केलंय. जाऊयात लॉर्ड्स हनुमान शेलारी, त्यानंतर श्री गणेश नवीवाडी, LG ग्रुप साजई, जय मल्हार मानिवली. चला आपण आणि दोन्ही संघाचे खेळाडू आपण देखील लक्ष द्यायचं. आपण लॉर्ड्स टाकतोय. चला लाईव्ह लॉस टाकले जात आहेत, त्याच्यामुळे कुठलाही संकोच नसणार आहे. आपण लॉस उडवतोय. इथे काही प्रमुख अतिथी आहेत आणि त्यांच्या शुभ असते. दोन चिठ्ठ्या राहतील, पहिल्या त्या मॅच लागेल, त्याच्यानंतर उर्वरित 3 चिठ्ठ्या त्या पुढच्या फेरीसाठी दाखल होणार आहेत. 2 ज्या असतील त्यामध्ये मॅच नेक्स्ट मॅच जय मल्हार मानिवली आणि दुसऱ्या बाजूने LG ग्रुप साजई अशी मॅच असणार आहे. आणि त्याच्यानंतर पाहू शकतात की 3 संघ ते पुढच्या फेरीसाठी दाखल झालेत. तर जय हनुमान शेलारी, श्री गणेश नवीवाडी आणि विजय संघ यातील तो पुढच्या फेरीसाठी दाखल झाला. नेक्स्ट मॅच जय मल्हार मानिवली आणि त्यांच्या अगेन्स्ट LG ग्रुप साजई संघाची कॅप्टन आपण पोहोचायचं. आपण टॉस करतो आणि लगेच मॅच देखील आपण चालू करायची आहे. मानवली आणि दुसऱ्या बाजूने साजई संघाचे कॅप्टन इथे जोडले जातील. आपण टॉस इथे कंप्लीट करतोय पुढील मॅच साठी. चला साजई आणि मानवली संघाचे कॅप्टन इथे आपण पाहू शकता जोडले गेलेत. आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस इथे कंप्लीट करतोय. चॉईस कॉल असेल आणि साजई संघाचे कॅप्टन इथे कॉल देतील. कॉइन स्पिन केला जाईल. हेड्स अँड टेल. हेड कॉल दिला आणि इट इज टेल. तर इकडे टॉस जिंकलेत मानवी संघाचे कॅप्टन. शुभेच्छा द्यायचे साहेब यांना आणि आपण देखील मानानं व्यासपीठावरती स्थानावर व्हायचंय. साजई संघाचे कॅप्टन इथे कॉल जिंकलेत. शुभेच्छा द्या पुन्हा एकदा.
चला साजरे संघाचे कॅप्टन कॉल जिंकलेत, शुभेच्छा द्यायचेत आपण. आणि चला कॅप्टन निर्णय का असेल? चला फील्ड करण्याचा निर्णय घेतला. मॅच चालू आहे. शुभेच्छा असतील दोन्ही संघाच्या कॅप्टनला. चला आपण या स्पर्धेबद्दल आणि पाहू शकतात या आयोजनाबद्दल पाहू शकतात मान्यवर इथे उपस्थित आहेत. आणि मस्ता परिसर क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पाहू शकतात ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. दोन शब्द फक्त या आयोजनाबद्दल आपल्या माध्यमातून. चला मॅच आपण सुरू करतोय. दामोदरजी सर आपल्याला बघायला मिळतात आणि त्याच्या माध्यमातून पाहू शकतात की आर्थिक पाठबळ ते नेहमी आपल्याला या स्पर्धेसाठी जोडलं जात आहे. आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही शिरवलीकर चषकाच्या वतीनं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. आणि जाऊयात पुन्हा मॅचच्या दिशेनं. तिथे टार्गेट सेट आहे 36 धाब्यांचं आणि 36 धाबा कशा पद्धतीने या मॅचमध्ये इथे पूर्ण केल्या जातील. कल्पेशजी आगिबले, भूषणजी देसले आणि सागरजी कडब यांच्या माध्यमातून पाहू शकतात की पाणी व्यवस्था या स्पर्धेसाठी 4 दिवसांकरिता जोडली गेली. आणि त्यांचा देखील विशेष आभार या स्पर्धेच्या वतीनं आम्ही व्यक्त करतोय शब्द सुमनानी. आणि एक पाहू शकतात की किरणजी आगिबले यांच्या माध्यमातून वायफाय सेवा या स्पर्धेकरिता पाहू शकतात. ही स्पर्धा योग्य त्यांनी युट्यूबच्या वाहिनीवरती तिचं थेट प्रक्षेपण ते व्हावं आणि त्यासाठी पाहू शकतात ही सुविधा त्यांच्या माध्यमातून देखील उपलब्ध केली आहे. त्यांचं देखील शब्दसुमन आणि विशेष आभार. पहिलाच बॉल वेगाने निघून गेला आहे. आता इकडे चांगली गोलंदाजी करावी लागेल. जरूर धावसंख्या फलकावरती कमी आहे परंतु गोलंदाजी करत असताना ती अचूकता ती भेदकता इथे दाखवावी लागेल. चला आर्ग्युमेंट करू नका पंचाशी. कृष्णकांतजी मलिक यांच्या माध्यमातून पाहू शकतात की हॅट्रिक साठी तब्बली 500 रुपयाचे कॅश प्राइज दुर्गेश या खेळाडूसाठी जोडलं गेलं. गॅपमधून बॉल काढलाय, डीप मध्ये वेगाने चाललाय, बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेगला बॉल थांबेल आणि त्याच्यानंतर बॉलला रिटर्न केलंय. एक सिंगलला डबल मध्ये तिथे कन्वर्ट केला आणि 2 धावा फलकावरती जॉईंट झाल्या. 3 चेंडूचा खेळ 2 धावा. आम्ही शिरवलीकर चषकामध्ये पाहू शकतात की फॅब्रिकेशन कंपनीचे मालक उद्योजक सन्माननीय आदरणीय दामोदरजी मेहता सर इथे उपस्थित झाले गेले. आणि त्यांच्या माध्यमातून पाहू शकतात या स्पर्धेसाठी आर्थिक मदत आर्थिक पाठबळ ते जोडलं गेलं. आणि या स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती ती खूप अनिवार्य होती. उपस्थिती नोंदवली आणि रजा घेत आहेत सर. आपलं देखील पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. एल्विनजी डिसूजा साहेब देखील इथे उपस्थित झाले गेले होते आणि त्यांचं देखील पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. अशीच मोलाची मदत ही सातत्याने लाभो हीच एक अपेक्षा असेल. आणि चांगली स्पर्धा आपल्याला बघायला मिळते आणि या स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती ती नोंदवली आहे त्याबद्दल आम्ही शिरवलीकर चषकाच्या वतीनं आणि शिरवलीकर ग्रामस्थांच्या वतीनं आपलं पुन्हा एकदा स्वागत. त्यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या बाजूने बॉल चाललाय, खेळाडू आहेत बॉलला स्टॉप करतात. बॉल स्टॉप करेपर्यंत 2 धाबा फलकावरती कंप्लीट झाल्यात आणि याच 2 धाब्याच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ होतीये. फलकावरती टोटल 6 आकड्यावरती गोलंदाजी जर पाहिली तर दुर्गेशने खूप चांगली टाकली आहे. ज्या पद्धतीची सुरुवात तिकडे बॅटिंग टीमला करायची होती ती सुरुवात झाली नाहीये कारण 5 चेंडू आणि त्यामध्ये 6 धाबा फलकावरती बघू शकतात. ओम साई ठुणे संघ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय आणि दुसऱ्या बाजूने किंग 11 वडाची वाडी संघ तो मैदानाच्या आतमध्ये बघू शकतात बॅटिंग ट्रॅक वरती. कमी गतीचा बॉल ओळखलंय आणि पाठवून दिलंय सरळ प्रेक्षक राजा वर्गाच्या भेटीला. बिग स्ट्रोक, बिग सिक्स.
जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला आणि त्याचमुळे संघाची टोटल आता फलकावरती 12 आकड्यावरती जोडली गेली आहे. दुर्गेश या गोलंदाजाने षटक क्रमांक पहिलं कंप्लीट केलं. टार्गेट 36 आहे. आता इकडे 24 चेंडू आणि 24 धावांची गरज या मॅच मध्ये राहिली आहे आणि मॅच आपल्या अंदाजामध्ये फिनिश करण्याचा प्रयत्न तो इथे जनार्दन आणि अनिलच्या माध्यमातून यावेळेस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, गॅपमधून बॉल काढायचा होता परंतु बॉलला स्टॉप केला आणि त्यानंतर बॉलची फेकी रिटर्न केली. एक सिंगल फलकावरती इथे कंप्लीट झाली आहे आणि सिंगल धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ होतीये. संघाची टोटल आता 13 आकड्यावरती. दोन्ही संघ मातबर आहेत. पहिल्या फेरीतील अंतिम मॅच होम साईड ठुणे आणि त्यांच्या विपक्षामध्ये किंग 11 वळाशिवाडी संघाच्या दरम्यान. नेक्स्ट मॅच जानमान शेलारी आणि त्यांच्या विपक्षामध्ये माफ करा जय मल्हार मानविले आणि LG ग्रुप साजईच्या दरम्यान पुढील मॅच इथे रंगणार आहे. डॉट बॉल येतोय. आवी बॉलिंग ट्रॅक वरती बघू शकता 13 धावा जोडल्या गेल्यात. 22 चेंडू आणि 23 धावेची गरज. यावेळेस फटका चांगला आहे. बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर बॉडी लाईटच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर दी रोप. धमाकेदार 4. टोटल आता फलकावरती 17 आकड्यावरती आपण बघू शकता. पंडितजी दवणे साहेब इथे उपस्थित झाले गेलेत आणि त्यांच्या माध्यमातून शूज आणि त्यानंतर फटाके त्यांच्या माध्यमातून ते इथे स्पर्धेसाठी पुरवले गेलेत. त्याचं देखील आभार व्यक्त करतो आणि मोस्ट वेलकम. आपण देखील मानानं व्यासपीठावरती विराज म्हणावेचे मोस्ट वेलकम, हार्दिक स्वागत. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. त्याच्यानंतर एक सिंगल आली आणि एकंदरीत 4 चेंडूचा अखेरीस फलकावरती टोटल 18 आकड्यावरती. 2 चेंडू राहिले. 18 धाबा फलकावरती जोडल्यात. एक चांगली टोटल फलकावरती ती उभी करण्याचा प्रयत्न इथे केला जातो. 18 धावेची गरज अजूनही राहिली आहे. चेंडूचा खेळ जास्त राहिला. आता विकेट किंवा डॉट बॉल हे किमेव अस्त्र असेल या मॅचमध्ये. पुन्हा एकदा वेट केलं आणि समोरच्या बाजूने बॉलला थेट पाठवलंय. एक सिंगल बॉलला फेल केलं. त्याच्यानंतर ती कंप्लीट होतीये. सिंगल धावेच्या मदतीने 19 धाबा फलकावरती जोडल्या गेल्यात. 1.5 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. सुस्थिती ती आपल्याला बघायला मिळते कारण लो स्कोरिंग मॅच आहे आणि या मॅच मध्ये जर पाहिलं तर धाबा देखील बनवण्याचा प्रयत्न तो लाजवाब आहे. सध्याच्या कडेला 19 धाबा जोडल्यात. अंतिम बॉल बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार. अंतिम बॉल खेळायचा होता डी स्क्वेअर लेगच्या रिझर्व मध्ये परंतु बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाही आणि त्याचमुळे वेगाने बॉल निघून गेलाय. 2 षटकांचा खेळ इथे कंप्लीट झाला. अंपायर सिग्नल. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाला आणि धावसंख्या 19 वरती 0. चला 19 धाबा फलकावरती जोडल्यात. 18 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला. 17 धावेची गरज आहे. अनिल जो स्ट्रायकिंग इनकडे सज्ज आहे. नवीन गोलंदाज प्रणय बॉलिंग ट्रॅक वरती आलेत आणि जनार्दन सध्याच्या घडीला 2 खेळाडू चांगली पार्टनरशिप बिल्ड करत आहेत. खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून इथे बघा येतो या मॅच मध्ये आणि प्रणय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहेत. पंचांच्या डावीकडून गोलंदाजी करतात. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करण्यासाठी ते सज्ज झालेत आणि राऊट विकेट गोलंदाजी करतात आय थिंक. आणि पुन्हा एकदा पंचचा सिग्नल, अंपायर सिग्नल. मॅच सुरू होती. 18 चेंडू 17 ची गरज. 19 धाबा फलकावरती जोडल्या गेल्यात. बॉल तयार. चला मॅच सुरू करायची आहे. विनंती असेल ओ पहिलाच बॉल. काय घडलंय? अंपायर सिग्नल. इट्स अ बीमर. पहिलाच बॉल तिथे धावा आपल्या शिदुरीत कमी असताना हा बीमर आणि पंचांचे फिंगर रोल झालेत हवेत. अर्थातच फ्रीडचे सिग्नल देखील जारी केलेत
आम्ही शिरवलीकर चषक ठरलाय सुपर हिट आणि पुढील चेंडू असणारे फ्रीट. आपटून टाकला बॉल, दिशा दिली, बॉल चाललाय फाईन लेगच्या रिझन मध्ये, निघून जाईल सरळ सीमा पार, चौकार 4. बॅटिंग मैदानात मध्ये अनिलने केली आहे. पहिलाच बॉल भीमर, त्याच्यानंतर फ्रीटच्या बॉलवरती चौकार आणि संघाची टोटल आता 24-24 आकडावरती. 12 धावेची गरज या मॅच मध्ये राहिली आहे. 36 धावेचं टार्गेट सेट होतं फलकावरती. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला स्विंग करायचं होतं, परंतु बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाही. त्याचं मुख्य कारण आउट साईड लेग स्टंप होता बॉल आणि त्याचमुळे अंपायर सिग्नल इट्स अ वाईट. 17 चेंडू 11 धावेची गरज आहे. प्रत्येक बॉल तो खूप निर्णायक असेल, प्रत्येक बॉलवरती धावा देखील त्या खूप निर्णायक असेल. किंग 11 वडाची वाडी संघ बॅटिंग करतोय. आपटून टाकलेला बॉल, पुन्हा दिशा दिली आहे, पुल केलाय आणि बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर गुल केलाय, चौकार 4. चौकार इथे बघा मिळतात आणि संघाची टोटल 29 आकडावरती. 7ची गरज. पुन्हा एकदा ऑन साईडला स्विंग करायचा होता, बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाहीये आणि त्याचं मुख्य कारण व्हाईट बॉल. 2.2 चेंडूचा खेळ तो सध्याच्या घडीला कंप्लीट झालाय. अंपायर सिग्नल इट्स वाईट आणि त्याचमुळे संघाची टोटल आता 30-6ची गरज. आपल्या अंदाजामध्ये मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न करणं, मॅच पुढे जाते आणि त्यानंतर मानसिक दबाव देखील येतोय. स्पेशर येतोय समोरच्या बाजूने, पुन्हा ड्राईव्ह केलं, बॉल चालाय डीप मध्ये जमिनीला टन टन करीत, परंतु तिथे देखील प्रोटेक्शन आहे. बॉलला फील्ड करतात. एक सिंगल धाव फलकावरती कंप्लीट होते आणि सिंगल धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ. 31 धावा फलकावरती. 5 रन्स ते बनवायचे आहेत. 15 चेंडूचा खेळ तो शिल्लक राहिलाय. 2.3 चेंडूचा खेळ तो आपल्याला बघायला मिळतो या मॅच मध्ये. आपटून टाकलेला बॉल आडबा बॅटने खेळायचा होता, बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाही. आय साईड डलमळी झाली आणि त्याचमुळे हा पुन्हा एकदा डॉट बॉल बघू शकतात. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक केला जातोय. इम्पॅक्ट टाकण्याचं काम ते इथे केलं जात आहे. जरूर मॅच थोडीशी दूर आहे, परंतु क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट आणि अशक्य नाहीये. त्यावेळेस पुन्हा एकदा शरीरावरती बॉल टाकलाय आणि तिथे देखील हा डॉट बॉल बघायला मिळतोय. चांगल्या पद्धतीचा खेळ मात्र बघू शकतात. खूप चांगली गोलंदाजी केली जाते, गती आहे आणि त्याच गतीचा यूज इथे केला जातोय. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आणि या 5 चेंडूंमध्ये जर पाहिलं तर गोलंदाजाने खूप चांगली गोलंदाजी तिथे केली या मॅच मध्ये. पुन्हा एकदा टॅप केलाय समोरच्या बाजूने. एक सिंगल धाव तर बनवली जाईल डेफिनेटली. दुसरा धावेचा प्रयत्न नाहीये. स्वतःचा पळव तो सोडला, बॉल फील्ड केलं. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले. 4 धावेची गरज. 32. सन्माननीय आदरणीय प्रकाशजी सर सावंत इथे उपस्थित झाले गेलेत आणि त्यांचं देखील करूया या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत. कोंडूजी कातवारा त्यांच्या समवेत आहेत आणि रमेशजी आगिविले, रामभाऊ आगिविले हे इथे उपस्थित होत आहेत आणि त्यांचं देखील करूयात या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. चला गोड व्यक्तिमत्व बघू शकता. 4ची गरज आहे मॅच मध्ये आणि त्यांचं देखील शुभागमन होते. सन्माननीय आदरणीय प्रकाशजी सावंत, मुंबई महानगरपालिका शिक्षक, त्यांच्या माध्यमातून पाहू शकतात की या स्पर्धेसाठी बॅट उपलब्ध करून दिली आहे आणि दुसऱ्या बाजूने कोंडूजी कातवार यांच्या माध्यमातून पाहू शकतात की सन्मान चिन्ह या स्पर्धेसाठी उपलब्ध करून दिलेत आणि या स्पर्धेच्या वतीनं आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. फटाकड्याच्या आतिषबाजी ती मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतात आणि ही खासियत राहिली आहे शिरवलीकर चषकाची. जे पाहुणे या स्पर्धेसाठी उपस्थित होतात त्यांचं स्वागत हे शिरवली गावामध्ये अशाच पद्धतीचे केले जाते आणि पाहू शकतात की आम्ही शिरवलीकर चषकामध्ये पाहुण्यांचा हा सन्मान स्वागत
तो इथे केला जातोय. पुन्हा एकदा हाही बॉल एक चांगल्या पद्धतीचा बघायला मिळतोय. विकेट ती इथे आली आहे. खेळाडूला माघारी परतावं लागेल. म्हसा क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत पाहू शकतात या स्पर्धा आपल्याला बघायला मिळतात आणि मान्यवरांची मांदियाळी या स्पर्धेसाठी सातत्याने जोडली जाते. माणुसकीचं नातं ते डेफिनेटली पाहू शकतात की शिरवलीकरांच्या वतीने ते सातत्याने जपलं जातं आणि माणुसकी ही खूप महत्वाची गोष्ट आहे. बांधिलकी ही खूप महत्वाची गोष्ट आहे. यावेळेस पुन्हा एकदा स्विंग अँड मिस चर्चा करूयात, कारण क्रिकेटच्या पटलावरती पाहू शकतात की काही संघ जिंकतात, काही संघ हरतात, परंतु क्रिकेटमध्ये असंख्य मित्र ते जोडले जातात. असंख्य व्यक्तिमत्वांची ओळख होती. बांधिलकी माणुसकी या गोष्टींना खूप महत्व तर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती दिलं जात आहे. त्यावेळेस पुन्हा एकदा ही बॉल वेगाने टाकलाय. जबरदस्त गोलंदाजी केली जाते. इथनं मॅच टर्न होईल का हा देखील प्रश्नचिन्ह आहे, कारण 3 धावांची गरज आहे आणि याच पद्धतीची गोलंदाजी केली तर डेफिनेटली मॅच बनू शकते. पुन्हा एकदा बॉल तयार. हा बॉल डॉट आला ना तर मॅच एक चांगल्या मूडमध्ये. अडबा पाटणं पुन्हा डीप मध्ये बॉल चाललाय. गॅप मध्ये खेळायचा होता. एक सिंगल धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. हलकेशे फंबल झाले आणि त्याचमुळे 2 धावा कंप्लीट. स्कोर इज लेवल नाव. धावसंख्या 35. आता एका धावेची गरज राहिली आहे. मॅच बनली होती परंतु धावा तिकडे कुठेतरी कमी आपल्याला बघायला मिळतात आणि त्याचमुळे फलकावरती आपण पाहत आहेत की 2 धावा इझी कंप्लीट झाल्यात. षटक क्रमांक 4 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला. षटक कंप्लीट झाला आय थिंक. चला एका धावेची गरज आहे हे मॅच मध्ये आणि एक सिंगल धाव इथे कशा पद्धतीने बनवली जाईल हे देखील आपण बघू शकतात. पुन्हा बॉल तयार. बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस सिंगल धाव सॉफ्ट हँडने बनवले. इथे बौद्धिक क्षमता वापरली आणि सिंगल धाव फलकावरती विजय संपादन करतात किंग 11 वडाची वाडी. सागरजी कडब यांच्या माध्यमातून वडाची वाडी या संघासाठी तब्बली 500 रुपयाचा कॅश प्राइज जोडलं गेलंय. थँक्यू सो मच सागरजी कडव. चला जाऊयात प्लेयर ऑफ द मॅच किताब तिथे वितरित करूयात आणि पोस्ट मॅच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये प्लेयर ऑफ द मॅच. थँक्यू सो मच डीजे. तर खूप चांगली गोलंदाजी केली आहे. 9